पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, साबा संतान की जय, रामकृष्ण हरी।
तुम्हाला वनात जायचे सायास कष्ट घ्यायची गरज नाही. सुखे तो घरा नारायण. तुम्ही नामस्मरण करा तो भगवान परमात्मा तुमच्याकडे आनंदाने येईल. एवढी ताकद नामामध्ये आहे. कारण एकदा विदुरजी, महाभारतामध्ये थोडं जाऊया. विदुरजी ते धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये महामंत्री पदाचं कार्य सांभाळत होते. म्हणजे बघा आपल्यासारखं जीवन आहे, काहीतरी कारभार ते सांभाळतायत. पण हे कार्य करत असताना त्याला नामाची जोड दिली होती आणि 12 वर्षाचा काळ कण्या खाऊन राहिले होते. काय श्रोते मंडळी, काय किती वर्ष? आज प्रामाणिकपणे सांगा, किती साबुदाणा खिचडी लागली हो तुम्हाला एका दिवसासाठी? 12 वर्ष कण्या खाऊन राहिले होते, व्रतस्थ राहिले होते. त्याला नामाची जोड दिली होती आणि त्यांच्या कानावरती बातमी आली की उद्या आपल्या हस्तिनापुरामध्ये भगवान श्रीकृष्ण येणार आहे, शांती दूत बनून येणार आहे. एवढा आनंद झाला. गेले 12 वर्ष ज्याची मी वाट पाहतो तो भगवंत उद्या हस्तिनापुरामध्ये येणार आहे, त्याचं दर्शन होणार आहे. अतिशय आनंद झाला. रात्रभर जागरण केलं, झोप आली नाही, आनंद झाला.
पहाटे स्नानादी कर्मे वगैरे आटपून सूर्योदयाच्या वेळी नगरवासियांच्या समवेत महाद्वारामध्ये स्वागताकरता, देवाच्या स्वागताकरता विदुरजी सुद्धा आलेत. सूर्योदय झाल्यानंतर काही वेळाने भगवान श्रीकृष्णाचा रथ महाद्वारातून आतमध्ये आला. विदुरजींनी लांबून बघितलं, दर्शन घेतलं, अतिशय आनंद झाला की ज्या देवाची मी गेले 12 वर्ष प्रतीक्षा केली तो भगवान परमात्मा माझ्या समोर आहे. अतिशय आनंद झाला. ज्या कारणासाठी देव आले होते, शांतीदूत म्हणून, युद्ध होऊ नये म्हणून शांतीदूत म्हणून आले होते, युद्ध करू नका, थोडं नाही का समेटीनं घ्या, हा सभेमध्ये प्रस्ताव मांडला. पण कौरवांनी ऐकलं नाही, तो नाकारला गेला. युद्ध होणार हे फायनली ठरलं गेलं. इकडे शकुनी मामाची योजना होती, या भगवंताच्या, या कृष्णाच्या जीवावरती हे पांडव उड्या मारतात, याला जर संपवलं तर पांडवांचं काहीही चालणार नाही. आणि म्हणून अन्न जेवण बनवलं, त्या जेवणामध्ये विष वगैरे घातलं, तयारी फुल केली होती. परंतु जेव्हा दुर्योधन आग्रह करतो की कृष्णा तुझ्यासाठी जेवण बनवले, जेवण न घेता जाऊ नको, अतिथी देवो भव, आणि म्हणून तू भोजन करून जा, तेव्हा भगवान कृष्ण नाही म्हणतात. यासाठी नाही म्हणतात असं नाही की त्यांना माहित होतं त्याच्यामध्ये विषय, म्हणून नव्हे. देव का नाही म्हटले? जेव्हा पितामह भीष्माचार्यांनी कृष्णाला विनंती केली की वासुदेवा तुझ्या करता दुरून आचारी बोलून भोजनगृहामध्ये मिष्टान्न भोजन बनवलेलं आहे, तू न घेता जाऊ नको, मला ठीक वाटणार नाही तू उपाशी गेलास याचं. तेव्हा पितामहांना देवानी दिलेलं उत्तर काय, नीट लक्ष देऊन ऐका श्रोते मंडळी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पितामहांना म्हणतात, पितामह मी हे अन्न ग्रहण करू शकत नाही. नव्हे मला हे अन्न ग्रहण करण्याचा अधिकार का? कारण माझा भक्त जर गेले 12 वर्ष फक्त कण्या खाऊन राहत असेल तर हे मिष्टान्न भोजन ग्रहण करण्याचा मला अधिकार. बघा, आपला भक्त ज्या पद्धतीने राहतो त्याच पद्धतीनं देवही राहतो. सांगितलं रथ विदुरजींच्या घराच्या दिशेने घेऊन चला. आणि म्हणून विदुरजी तर सभा संपल्यावरती आपल्या घरी आले होते. मनात एक खंत होती, जरी देव असला तरी द्वारकेचा राजा आहे, माझ्या गरीबाच्या घरी यायचा नाही. आणि या दुःखानं दरवाजा आतून बंद केला आणि आतमध्ये मनाची स्वतः सांत्वना करण्याकरता गोड असं नामस्मरण सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. महाराज